दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता विटा साळशिंगे रोडवरील मंगल जगताप यांच्या घरी लोखंडी गेटखाली साप अडकल्याची माहिती विवेक भिंगारदेवे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ टीमचे सहकारी ओम सुतार यांना घटनास्थळी पाठवले। सुतार यांनी पाहिले की गेट खाली अडकून नाग गंभीर जखमी झाला आहे। लगेचच विवेक भिंगारदेवे स्वतः घटनास्थळी धावले आणि जखमी सापाला पशुवैद्यकीय दवाखाना विटा येथे घेऊन गेले। खानापूर तालुक्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाने वन विभागाचे अधिकृत पत्र पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश लवटे यांच्याकडे पाठवले गेले। विवेक भिंगारदेवे, डॉक्टर लवटे आणि टीमने तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून सापावर उपचार सुरू केले। दुसऱ्या दिवशी पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितले गेले। त्यानंतर वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्राने सलग 8 दिवस रोज सापाला दवाखान्यात नेऊन उपचार केले। दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सोमवारी डॉक्टर निलेश लवटे यांनी साप आता पूर्ण बरा झाला असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे सांगितले। यानंतर विवेक भिंगारदेवे, ओंकार कोळी, ओम सुतार, अख्तर रहमान शिकलगार, सोहेब शिकलगार तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे, वनरक्षक अशोक खापरकर, तौसिफ काझी यांच्या संयुक्त प्रयत्नाने सापाला सुखरूप जंगलात सोडण्यात आले। या घटनेमुळे असेच नेहमीच जखमी प्राणी अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाण्याच्या कार्यामुळे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात विवेक भिंगारदेवे आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे। प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीप्रमाणे अथक मेहनतीने जीव वाचवण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले आहे। विवेक भिंगारदेवे आणि त्यांच्या टीमने अतिविषारी नाग कोब्रा याला दिलेले यशस्वी जीवदान तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।